सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची 31 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली। परीक्षा केंद्रे दूर असल्याने परीक्षार्थी आणि संचालक मंडळाने व्यक्त केली होती नाराजी। सांगली जिल्हा बँकेतील नोकर भरतीची 31 ऑगस्टची परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। अनेक परीक्षार्थींची केंद्रे शेकडो किलोमीटर दूर असलेल्या परजिल्ह्यात असल्याने यावर परीक्षार्थी आणि बँकेचे संचालक मंडळाने नाराजी व्यक्त केली होती। यावर बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी संचालक मंडळाची तातडीने बैठक घेत परीक्षार्थींची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी कंपनीला कळवले होते। अखेर बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या मागणीची दखल घेत IBPS कंपनीने 31 ऑगस्ट रोजी नियोजित केलेली परीक्षा पुढे ढकलली आहे। परीक्षा केंद्र ही जवळची असावीत या अटींवर परीक्षेची पुढील तारीख अधिकृतरित्या जाहीर होणार आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या 444 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। या भरतीसाठी जिल्ह्यातून 19,000हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत। उमेदवारांची लेखी परीक्षा 31 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती, मात्र सांगली जिल्ह्यातील हजारो उमेदवारांना धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड आणि अकोला यासारख्या सांगलीपासून शेकडो किलोमीटर अंतरावरील जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आली होती। यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती। विविध संघटनांनी ही परीक्षा केंद्रे रद्द करून उमेदवारांना सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून परीक्षा केंद्रे देण्याची मागणी केली होती। बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी संचालक मंडळाची तातडीने बैठक घेत जिल्ह्यातील उमेदवारांना शेकडो किलोमीटर दूर परीक्षा देण्यासाठी जावे लागू नये यासाठी परजिल्ह्यातील परीक्षा केंद्रे रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। परीक्षा महिनाभर पुढे गेली तरी हरकत नाही, मात्र जिल्ह्यातील उमेदवारांची गैरसोय होऊ नये अशी भूमिका घेत नाईक यांनी IBPS कंपनीला लेखी पत्र पाठवले होते। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरती संदर्भात राज्यातून फार मोठ्या संख्येने अर्ज आले। खास करून सांगली जिल्ह्यातनं 13,000 युवती आणि युवकांनी अर्ज केले आणि ज्यावेळेला परीक्षेचा सगळ्यांना मेसेज आला त्यावेळी लक्षात आलं की राज्यातल्या लांब लांबच्या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या लोकांचं परीक्षा केंद्र हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गेलं। खरं तर सांगली जिल्ह्यातनं 13,000 अर्ज आले। 2,500 त्यातल्या लोकांना मुलांना सांगली जिल्हा मिळाला आणि 10,500 युवकांना हे जिल्ह्याच्या बाहेर लांबपर्यंत त्यांना जावं लागलं। आम्ही संचालक मंडळाने याची दखल घेतली आणि मीटिंग घेऊन त्या कंपनीला विनंती केली की आमची परीक्षा भले 15 दिवस 1 महिना लांबणीवर जाऊ दे, मात्र युवकांना प्रवासाचा त्रास, तिथला बुर्दण, आर्थिक बुर्दण हा पडू नये आणि खास करून 40% आमच्या भगिनींचे अर्ज आहेत। त्या भगिनींना एवढ्या लांबच्या जिल्ह्यामध्ये जाणं, 4 दिवस घालवणं आणि खर्च करणं हे परवडणार नव्हतं आणि म्हणून आम्ही त्या कंपनीला विनंती केली। सगळ्या संचालकांनी मीटिंग घेतली आणि त्या कंपनीला मी लेखी कळवलं की भले आमची परीक्षा तुम्ही 1 महिना पुढं घ्या, मात्र आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या युवकांना, युवतींना या जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही सामावून घ्या आणि अशा पद्धतीनं आता परीक्षा कॅन्सल झाल्या। भविष्यामध्ये परीक्षा होताना सगळ्यांना जवळचा जिल्हा मिळेल याची काळजी आम्ही सगळे संचालक निश्चितपणे घेऊ, याची हमी मी तुम्हाला ह्या निमित्ताने देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।